शेगावातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। एका प्रसिद्ध हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याने गुप्तपणे फोटो आणि व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। आणखी धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य दुसऱ्या कोणी नाही तर हॉटेल मालकानेच केल्याचा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेगाव शहरातील खामगाव रोडवरील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये अनेक महिला कर्मचारी काम करतात। याच हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याचे अंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ आरोपींनी चोरून काढल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे। तसंच पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आलाय। या तक्रारीनंतर शेगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्ते याच्या विरोधात लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। तसेच आरोपीला अटकही करण्यात आली आहे। या घटनेमुळे शेगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळणं ही केवळ जबाबदारी नाही तर गरज आहे। पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे दिनांक 12/5/2026 रोजी फिर्यादीवरून यातील आरोपीने तिचा विनयभंग केला, त्याचप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अपराध क्रमांक 304/26 कलम 74, 75, 76, 77, 78, 115(2), 296, 351(2) भारतीय न्याय संहिता तसेच RW 31, W112, 31R, S32 VA अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला असून यातील आरोपी अटकेत आहे। त्याला पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याकामी न्यायालयात हजर केलेला आहे आणि यात पुढील तपास माननीय ADPO साहेब प्रदीप पाटील साहेब करीत आहेत।